कोल्हापूरमध्ये दिवाळी पाडव्यानिमित्तानं म्हैस पळवणं आणि सौंदर्य स्पर्धा आयोजित केल्या जातात। दरम्यान या स्पर्धेत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी दुचाकी चालवत काही म्हशी पळवल्या आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये आज दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावरती म्हैशी पळण्याच्या स्पर्धा आहेत त्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भारतवीर मित्र मंडळाच्या वतीने या सगळ्या स्पर्धांना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या स्पर्धांना प्रारंभ झालेला आहे। शिवसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर हे देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धांना दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते, त्याचप्रमाणे आज देखील ही गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। अनेक पशुपालक जे आहेत ते या ठिकाणी आपल्या पशूंना घेऊन या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि या स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणावरती याच वर्षी नव्हे तर दरवर्षी या ठिकाणी भरत असतात आणि खरं तर दुचाकीवरून आपले मालक जे आहेत ते या सगळ्या म्हशींना घेऊन या ठिकाणी सजवून आणलेलं असतं आणि त्या ठिकाणी पळवून या ठिकाणी या स्पर्धा दरवर्षी पार पडताना आपल्याला दिसून येत आहेत। एकूण जर पाहिलं तर या दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावरती या स्पर्धांना खूप मोठा उत्साह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। दीपावली पाडव्याच्या माझ्या वतीनं मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आज सगळीकडेच आहे। त्या उत्साहामध्ये आपण पुढे जाऊया एवढीच भूमिका मी घेतो। पूर्वी बैलगाडीच्या शर्तीत मी भाग घ्यायचो, परंतु कॉलेजच्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि पुन्हा एकदा असं करायला मिळतं याचा आनंद निश्चितपणे आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।